गुड मॉर्निंग. टुडेज टॉपिक इज ऑन आर्टिकल्स बघणार आहोत. शॉर्टली आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतो आहे. याआधी मी एक व्हिडिओ पूर्ण इन डिटेल्स एक्सप्लेन केलेला आहे. तर 3 आर्टिकल्स आहेत. ए, सेकंड वन ॲन अँड थर्ड वन इज द. ते कसे व काय यूज करायचे ते आपण पुढे बघूया. 3 आर्टिकल्स. ॲन हे ओवेल्स करता यूज करता, ए हे कन्झोनंट्स करता यूज करता आणि द हे स्पेशल वर्ड्स करता आपण यूज करत असतो. ॲन हे ओवेल्स करता, ए हे कन्झोनंट्स करता आपण यूज करतो. 5 ओवेल्स आहेत. ए, ई, आय, ओ, यू. ए 5 ओवेल्स आहेत. बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. ए, ई, आय, ओ, यू सोडून जे आहेत ते आपले कन्झोनंट्स आहेत. 5 ओवेल्स आहेत जस्ट, आणि रिमेनिंग जे आहेत अल्फाबेट्समधले 26 लेटरपैकी ए, ई, आय, ओ, यू सोडून दॅट मीन्स अ कन्झोनंट. तर ते कसे यूज करता आपण पुढे बघूया. सपोज द वर्ड्स आहे ऑरेंज. ऑरेंजचा ओ हा ओवेल साऊंड आहे, सो आपण ए ॲन यूज केला. देन बनाना. बनानाचा बी हा कन्झोनंट असल्यामुळे आपण ए वापरला. देन नेक्स्ट वर्ड आहे टेबल. टेबलचं फर्स्ट लेटर टी. टी हे कन्झोनंट आहे, सो आपण एचा यूज केला. कधीही वर्ड्स बघताना आपण फर्स्ट लेटर चेक करतो. फर्स्ट लेटर ते कन्झोनंट आहे की ओवल आहे त्यानुसार आपण ॲन ए ठरवतो. देन थर्ड वन आहे द. द हे स्पेशल वर्ड्स करता यूज करतो. तर स्पेशल वर्ड्स कोणतं? ॲनिमल्स नेम, ॲनिमल नेम्स, पीपल नेम्स. कोणतंही मुलाचं नाव किंवा ॲनिमलचं नाव कोणतंही नाव असेल त्याआधी आपण दचा यूज करतो. एक्झाम्पल्स बघूया. ताज. ताज हे एका हॉटेलचं नाव आहे, सो द ताज असं बोलतो. टायगर हे ॲनिमलचं नाव आहे, तर द यूज केला. गंगा एका रिव्हरचं नाव आहे. राहुल एका मुलाचं नाव आहे. जेही नेम शो करतं त्याआधी आपण दचा यूज करतो. तर आपण काही पुढे एक्झाम्पल्स बघूया. क्वेश्चन फर्स्ट आहे आपला, कॅन यू स्पीक डॅश स्पॅनिश. ऑप्शन 4 ऑप्शन दिलेले आहेत. ए, ॲन, द, ॲन. नो आर्टिकल्स. विच वन इज करेक्ट? कॅन यू स्पीक द स्पॅनिश. बोलताना आपण दचा यूज केला, कारण स्पॅनिश ही एक लँग्वेज आहे, एक नाव आहे त्याला स्पॅनिश, सो दॅट मीन्स आपण यूज केला द. कॅन यू स्पीक द स्पॅनिश. ओके. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, शी वॉन्ट्स टू बी बिकम डॅश इंजिनियर. तर इंजिनियरचा ई हा फर्स्ट ओवेल साऊंड आहे, सो त्याकरता आपण ॲनचा यूज केला. आवर करेक्ट आन्सर इज ॲन इज द करेक्ट आन्सर, बिकॉज ई हा ओवेल साऊंड आहे. ए, ई, आय, ओ, यू. देन आपण ॲनचा यूज केला. नेक्स्ट आवर थर्ड क्वेश्चन. नेक्स्ट वन थर्ड क्वेश्चन, आय सॉ डॅश वन आईड पर्सन. वनचा ओ हा ओवेल साऊंड आहे. ओवेल साऊंड असल्यामुळे आपण ॲनचा यूज करतो. आवर करेक्ट आन्सर विल बी सेकंड वन. आय सॉ ॲन वन आईड पर्सन. नेहमी ओवेल्स असला तर आपण ॲन यूज करतो, सो आवर करेक्ट आन्सर विल बी ॲन. आय सॉ ॲन वन आईड पर्सन. नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ नंबर, माय सिस्टर विल कम इन डॅश और डे और टू. माय सिस्टर विल कम इन डॅश डे और टू. डेचा डी हा कन्झोनंट साऊंड आहे, सो नेहमी कन्झोनंट असलं की आपण एचा यूज करतो. माय सिस्टर विल इन अ डे और टू. तर आपला करेक्ट आन्सर येणार ए, ऑप्शन फर्स्ट ए. क्वेश्चन नंबर 5, यू स्पीक डॅश ट्रूथ ऑलवेज. इथे सेम 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ए, ॲन, द, ॲन. नो आर्टिकल्स. ट्रूथचा टी हा कन्झोनंट साऊंड आहे, सो नेहमी कन्झोनंट असल्यावर आपण एचा यूज करतो. यू स्पीक अ ट्रूथ ऑलवेज, सो आवर करेक्ट आन्सर विल बी ए. फर्स्ट ऑप्शन विल करेक्ट ऑप्शन.
थँक्यू.